हर घर जल ही योजना घोषित झाली त्यावेळी अनेक राज्यांनी ग्रीडचा प्रस्ताव पाठवला. दुर्दैवाने महाराष्ट्रातनं ग्रीडचा प्रस्ताव काही गेला नाही. आपण मराठवाडा वॉटर ग्रीडचं कामही त्यावेळेस बंद केलं आणि इथनं मुख्यमंत्र्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता, तो काही पाठवला नाही. आणि त्यामुळे ते पैसे आपल्याला काही केंद्रातनं मिळाले नाही. जे मिळाले असते आपल्याला 25,000 कोटी दिले, अजून 10-15 हजार कोटी रुपये केंद्राने दिले. सगळ्या राज्यांनी मागितले तेवढे केंद्र सरकारने दिले. नंतर हे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा केंद्राशी चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यावेळेस प्रस्ताव का नाही पाठवला. आम्ही सांगितलं की ठीक आहे, त्यावेळेस प्रस्ताव पाठवला, कदाचित सरकारची चूक झाली असेल, सरकारने पाठवायला पाहिजे होता. पण आता आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्याला पाठवतोय. काही मदत आपण करा, काही आमच्या निधीतनं आम्ही देऊ. मुख्यमंत्री स्वतः केंद्रीय जलमंत्र्यांशी बोलले. मी स्वतः भेटून आलो केंद्रीय जलमंत्र्यांना. आणि आमचा प्रयत्न आहे की आता नव्याने प्रस्ताव, कारण मग त्या प्रस्तावात ते अपडेशन करायचं होतं, अपडेशन करून पुन्हा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. आणि त्यांना विनंती केली आहे की जरी हर घर जल ही योजना आता संपत आली असली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये किमान आम्हाला यातनं आपण मदत करा. त्यांची मदत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि सौर ऊर्जा कुंपणासाठी देखील शेतकऱ्यांना आपण तोही निर्णय घेतला. वन्य प्राण्यांच्या पासून शेतीचं जे नुकसान होते ते शेत कुंपणासाठी तोही आपण निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आपण घेतले आहेत. नाही, कोणी निर्णय घेतले मागच्या 2.5 वर्षात? ते सांगितलं ना मगाशी. नाही, त्याला असं आहे साहेब, आता जर 1,000 कोटीचा रस्ता बनवायचा तर 2 वर्ष लागतातच त्याला. ही कामं अशी आहे, सिंचनाची कामं त्यात आहेत. आता मी सांगितलं ना, सिंचनाची कामं 3-3, 4-4 वर्ष पूर्ण व्हायला लागतात, पण झाली ना ती. म्हणजे जेवढे घोषित केले तेवढे पैसे खर्च झाले. आता ॲडिशनल कामं त्याच्यामध्ये लोकांनी सुचवले, त्याला आज पुन्हा मान्यता दिली. त्यामुळे दिरंगाई झाली. हां, हे नक्की निश्चित आहे की मध्ये 2.5 वर्ष सरकार वेगळं होतं, त्यांनी ती कामं पूर्ण करायला पाहिजे होती. त्या काळात सगळंच थांबलं. उदाहरणार्थ मी सांगितलं की परळी बीड नगर आपला रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गाला जे काही राज्य सरकारचा हिस्सा द्यायचा होता त्यावेळेस उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने निर्णय घेतला की आम्ही राज्य हिस्साच देणार नाही. त्यामुळे काम थांबलं होतं. आता आम्ही पुन्हा आलो, आम्ही पुन्हा राज्य हिस्सा दिला, काम वेगाने सुरू झालं. राज्याचा हिस्साच बंद केला होता. नाही, आपण मला असं वाटतं मी कदाचित निवेदन अतिशय वेगात केलं, त्यामुळे तुम्ही ऐकलं नाही. ऐका, त्या सीड पार्कला आपण जागा दिली होती आणि त्याचा एक आराखडा सरकारकडे सबमिट झाला होता, पण त्याला मागच्या सरकारने मान्यता दिली नाही. नवीन सरकार आल्याबरोबर त्या आराखड्याला आपण मान्यता दिली आहे, म्हणजे जागाही दिली आहे आणि मान्यताही दिली आहे. नाही, त्याच्यामध्ये आपण तर हे सगळे पर्यटन स्थळं जी आहेत त्यांचं सर्किट डेव्हलपमेंट देखील आपल्या याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये घृणेश्वर मंदिरासाठी देखील आपण 156 कोटी, तुळजाभवानी मंदिराचा 1328 कोटी, श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र 60 कोटी, उदगीर बाबा समाधी 1 कोटी, मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थान 45 कोटी, मानव विकास म्हणजे खूप केलंय. म्हणजे 95 नाही, जास्त आहे. नाही, आजच्या बैठकीत जे विषय आले ते सांगितले, हे अगोदर केलंय आपण. आणि बाकी मला वाटतं 45,000 कोटीपेक्षा जास्तीचे आज प्रस्ताव मान्य केले, 14,000 कोटी सोडून. आणि त्यामुळे मला वाटतं, आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा दिल्लीमध्ये बसवण्याची देखील काय मागणी आली, त्यावर देखील आपण आपलं सरकार काम करू. शेवटी त्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि दुसरं एक विषय, तोही छोटा विषय आहे आपला, रामकृष्ण गोदावरी सिंचन योजनेचा, तो आपण मार्गी लावू. आणि बाकी मला वाटतं राऊत नाही आले का, विकास राऊत ते तुमचे लोकमतचे आहेत ना ते. त्यामध्ये मगाशी तुम्ही पर्यटनाचं विचारलं ना, तर त्याच्यामध्ये मराठवाडा विविध तीर्थक्षेत्राचा विकास करणार. त्याच्यात वेरूळ येथील श्री क्षेत्र घृणेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा 156 कोटी 63 लाख, श्री तुळजाभवानी मंदिराचा 1,328 कोटीचा विकास आराखडा,
श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास 60 कोटी 35 लाखाचा, उदगीर येथील बाबांच्या समाधीस्थळ विकास आराखडा 1 कोटी, नंतर मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानचं त्याचा 1.45 कोटी, मानव विकास कार्यक्रम त्याच्यामध्ये असे वेगवेगळे बरेच त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये परळी तीर्थक्षेत्र त्याचा 286 कोटी, असा वेगवेगळे म्हणजे उद्या आणखी पर्यटनाच्या त्यांना बातमी दृष्टीने देऊ आहेत. आपण, है ना? उद्या आणखी बातमी देऊ तुम्हाला, उद्या आणखी सगळे पर्यटन आणि याची. हा 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 काय अरे भैया, हम लोग 5 स्टार होटल में नहीं रुके, हमें रेस्ट हाउस पे है. अभी 5 स्टार होटल पे कौन रुके थे मालूम है ना? वो जो आए थे, क्या धर्मशाला में रुके थे वो लोग? 100 रूम बुक किए थे. अभी उसमें हम लोग बात कर रहे हैं क्या? आप लोग पहले वेरीफाई तो करो किधर रुके हम लोग. 45,000 करोड़ और 14,000 करोड़ अलग से, टोटल 60,000 करोड़ का ये निधि है. इरिगेशन जो सिंचन प्रकल्प पिछले 2.5 साल में एक भी नहीं था शुरू, बंद थे, सब शुरू कर दिया हम लोग. और अभी नए भी आज लगभग 14,000 करोड़ के सिंचन प्रकल्प जो है उसको भी मान्यता दी है. और पिछले 1 साल में, अरे सुनो ना भैया, 35 सिंचन प्रकल्प को मान्यता दी हुई है. हम दोनों थे तो पहले 2 ही थे हम कैबिनेट में पहले, तभी से सिंचन प्रकल्प के पीछे पड़े हम लोग. हम लोग स्पीड ब्रेकर डालने वाले नहीं है, रुकावट करने वाले नहीं है, प्रकल्पों को रोकने वाले नहीं है, शुरू करने वाले लोग हैं. क्या बहुत बड़ा गेम चेंजर होगा मराठवाड़ा सूखा पीड़ित इलाका जो है. और हमारे प्रधानमंत्री जी भी बहुत ही उसके ऊपर ध्यान दे रहे हैं. केंद्र सरकार के अभी वो मंत्री जी को भी मैं मिला था, देवेंद्र जी, तो उनको बार बार बात कर रहे हैं. और इसलिए मराठवाड़ा में जो सूखा पीड़ित इलाका है उसको हम पानी देंगे. वो मराठवाड़ा वाटर ग्रिड जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे ना तभी किया था, और फिर जब सरकार चली गई तो उसको बंद ठंडे बस्ते में डाल दिया, साइड में डाल दिया. अभी उनको कुछ सवाल पूछते नहीं आप, हमको पूछते खाली. ते दिलं ना, सांगितलं ना त्याच्यामध्ये, मगाशी सांगितलं बाबा. कृष्णा मराठवाडा प्रोजेक्ट तोच आहे. तोच आहे ना. आणि सांगितलं ना आम्ही सांगू. अरे छोटे ते कॅबिनेट मध्ये येत नाही, त्याला मंजुरी नियामक मंडळाची गरज आहे. कुठले कुठले प्रकल्प आहेत ना, 1 मिनिट थांबा. कोणते कोणते प्रकल्प जे आहेत, 1 मिनिट, कोणते कोणते प्रकल्प तुम्ही आता पुढच्या वेळेस जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये याल ना तेव्हा सांगा, विचारा आम्हाला. नाही रुको, तुम्ही जे प्रकल्प 2.5 वर्षात बंद झाले त्याची एक यादी घेऊन द्या, आणि 1 वर्षात. अरे बाबा, असं आपण तर हॅलो आपण घेतोय ना ते क्रीडा विद्यापीठ एक घेतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचं, आणि लॉ विद्यापीठ सुरू झालंय. नामांतराचा विषय आहे. विद्या जलील म्हटले की कोर्टात प्रकरण आहे, हे सरकारला करता येणार नाही, त्यांना वापस घ्यावं लागेल. एकंदरीत निवडणूक तोंडावर बघून यांनी उस्मानाबाद आणि संभाजीनगरचा खेळ केला असं त्यांनी आरोप. अरे बाबा, हा खेळ कोणी केला होता? तुम्ही लगे एवढं विसरता कसे? अरे जेव्हा आम्ही बाहेर होतो आणि सरकार मायनॉरिटीत होतं तेव्हा निर्णय घेतला धावपळीमध्ये, 2.5 वर्ष घेतला नव्हता. आता सरकार गेलंय, काहीतरी करायचं, मग तो टिकणारा निर्णय होता का? आता आम्ही जो निर्णय घेतला तो फुलप्रूफ निर्णय घेतला आहे. आता बिलकुल संभाजीनगर आणि धाराशिव ही नावं आता जाहीर झालेली आहेत. तिथं कुठलंही टेक्निकल अडचण बिडचण काही नाही, कायदेशीर सगळं साफ. कुणाला आता आपण जागा दिली, MIDC आणि जागा दिली ना, आजच्या याच्यामध्ये MIDCने जागा देण्याचा निर्णय घेतलाय, कबूल केलंय, आणि आणखी जे लागेल मराठवाड्याला ते सगळं देऊ.
ते खासदार जलील मला भेटले होते मगाशी. ती आदर्श पतसंस्थेने काय केलाय भ्रष्टाचार, लोकांना फसवलंय, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेऊन ते लोकांना पैसे देऊ त्यांचे. अरे भैया को तो ये तो कैसे हुआ, अभी तो सर हो गया डिसीजन ना, वो इससे कोई सबको पता है. ये संभाजीनगर कितने साल से बोल रहे हैं हम लोग. बाळासाहेब ठाकरे जब आए थे कुछ साल पहिले, हाँ 1988 मध्ये, तेव्हापासून ते संभाजीनगर आहे. त्यामुळे सगळ्या जातीपाती धर्म गुण्या गोविंदाने राहत आहेत. राज्य देखील आमचं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही काही